तर जरांगेंच्या आंदोलनाकडे ओबीसींचं लक्ष आहे। ओबीसी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। गणेशोत्सव महाराष्ट्राचा मोठा सण असल्यामुळे या दिवसांमध्ये आंदोलन करणं अयोग्य आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ही स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळणार नाही हे सरकारनं स्पष्ट केलंय असंही तायवाडे यांनी म्हटलंय। आता पुन्हा त्याच मुद्द्यावरती आंदोलन करणं योग्य नाही अशी भूमिका तायवाडेंनी मांडली। अतिवृष्टीमुळे ओबीसी मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झालं। सरकारनं शेतकऱ्यांना मदत द्यावी, बाकी गोष्टी होत राहतील असं तायवाडेंनी म्हटलं। ते मुद्दे घेऊन की ज्या मुद्द्यावरती सरकारने यापूर्वी वारंवार एकदा नाही वारंवार सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही, अनेकदा बोललेले आहे। आणि आजही सरकार त्याच्यावरती ठाम आहे। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये कुठली तरी भूमिका सरकार घेत आहे असं ज्या दिवशी लक्षात येईल तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू।